राज्यामध्ये गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत। या हल्ल्यामध्ये कुठं प्राणी कुठं लहान मोठी माणसं बळी पडत आहेत। अशा हल्लेखोर बिबट्याला मारण्याची मागणी जोर धरते। मात्र वन्यजीव संरक्षण कायद्याच्या परिशिष्ट 1 चा त्यामध्ये अडथळा आहे। मग यावर तोडगा कसा काढायचा यावर सरकार दरबारी देखील खल सुरू आहे। बिबट्याची दहशत का वाढतीये आणि त्याला रोखायचं कसं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। जुन्नर असो, कोल्हापूर असो, अहिल्यानगर असो, नाशिक असो, शहरं वेगवेगळी आहेत पण सगळीकडे बिबट्याची दहशत कायम आहे। हा जो थरार तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय तो आहे नाशकातला। महात्मा नगर परिसरातील गुरुकुल सोसायटीमध्ये बिबट्या शिरला। 5-6 नागरिकांवर हल्ला करून हा बिबट्या तारामंगल सोसायटीमध्ये दबा धरून बसला होता। त्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग, पोलीस दल, स्वयंसेवक यांच्यासह अग्रभागी होते राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन। खरं तर महाजनांच्या सुरक्षेच्या काळजीने अधिकाऱ्यांनी त्यांना या ऑपरेशन पासून दूर राहण्याची विनंती केली, पण तिकडे दुर्लक्ष करून महाजन तिथेच थांबले। सगळीकडे एकच गदारोळ होता आणि आज धावपळीत बिबट्यावर अचूक नेम धरत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुंगीच्या इंजेक्शनचा डार्ट मारला। बिबट्या इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपांमध्ये जाऊन बेशुद्ध पडला। अशा प्रकारे बिबट्याला जेरबंद करण्याची एक मोहीम फत्ते झाली। मात्र बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काही संतप्त नागरिकांनी तर बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे। खारेकरजुने या गावात रियंका पवार ही 5 वर्षाची मुलीवरती संध्याकाळी 7च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला। 2 दिवसानंतर आज परत निंबळक या ठिकाणी राजवीर कोतकर याच्यावरती पुन्हा त्याच्या घरातून तो बाहेर आला आणि बिबट्याने हल्ला केलाय। कुठेतरी वन विभाग कुठेतरी कमी पडतंय आणि सर्व ग्रामस्थांनी आम्ही निंबळक असेल, इसळक असेल किंवा कर्जुने असतील, आम्हाला कुठेतरी याच्यावरती एक ठोस काहीतरी मोठी कारवाई व्हावी यासाठी आम्ही सर्व रस्ता रोकोसाठी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत। अहिल्यानगरमध्ये सुद्धा असाच संताप उफाळून आला। इसळक, निंबळक, खारेकरजुने या गावातील ग्रामस्थांनी वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना घेराव घातला। 3 दिवसात 2 लहानग्यांवर हल्ले झाल्यानं ग्रामस्थांनी पुणे बायपास रस्ता अडवून धरलाय। बिबट्याला ठार मारण्याची मागणी करण्यात आली आहे। आम्ही आज निंबळक गावानी, इसळक आणि खारेकुर्जने या तिन्ही गावांनी आम्ही आज कडोकट बंद पाळलेला आहे। कारण या आमच्या परिसरामध्ये कमीत कमी 8 ते 9 बिबटे वावर करीत आहेत आणि त्यांना ठार मारण्याचे सरकारने आदेश द्यावे की आम्ही आमच्या निंबळक ग्रामस्थांच्या आणि सर्व नागरिकांच्या वतीने आवाहन करतो की अतिशय भीतीचं वातावरण या ठिकाणी आहे। आज सरकारने यावर जर ठोस कारवाई केली असती आज आम्हाला ही भूमिका घेणं गरजेचं नव्हतं। कारण आज शेतकऱ्यांना घरात बसून किती दिवस राहणार, कारण सगळ्यांकडे पशु आहेत, गाया म्हशी वगैरे आहेत, त्यांना चारा आणण्यासाठी त्यांना शेतात जाणं आहे। आज कुत्र्यासारखा पट्टा शेतकऱ्यांना घालण्याची वेळ आणली आज सरकारने, ही फार निंदनीय गोष्ट आहे। जोपर्यंत सरकार ठार मारण्याचे आदेश देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही। एकट्या नाशिक जिल्ह्यात वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय। अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर या भागात बिबट्याचे हल्ले अधूनमधून सुरूच आहेत। कुठे लहान बालकांचा जीव जातोय तर कुठे मोठ्यांचा, कुठे कुत्र्यांना उचलून नेतोय तर कुठे पशुधनाच्या नरडीचा घोट घेतोय। त्यामुळे बिबट्या ही आपत्ती समजून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे वर्ग करण्याची मागणी मंत्री गिरीश महाजनांनी केली आहे। त्यांनी काही उपायही सुचवले। अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 1150 बिबटे आहेत। बिबट्याला शेड्यूलमधून वगळण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। काही बिबट्यांना अंबानींच्या वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा विचार सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली। तो प्राणी आहे जे याच्या बाबतीमध्ये आज शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे कारवाईच्या फार मोठ्या मर्यादेत चाललेल्या आहे। एकतर आपण शेड्यूल मधून ते काढावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे। मुद्दा काय की आमच्या रेकॉर्डात 1100-1200 दिसते, पण ती माझं 2000 असली पाहिजे। आता काही गाव पातळीवर त्या ज्या काही समित्या करायच्या असतात तर त्या समित्या करण्याची गरज आहे आता। परंतु मी सांगितल्याप्रमाणे हे जे रक्कम दिली यातून तातडीनं उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे। 2 दिवसांपूर्वी बिबट्यानं ऑन द स्पॉट शूट करण्याची भाषा वनमंत्री गणेश नाईकांच्या तोंडी होती। त्यांनीही त्यात आता योग्य तो बदल केलेला दिसला। वनरक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा, जो नरभक्षक जर बिबट्या त्या ठिकाणी आला तर त्यांना शूट ॲट सेट त्या ठिकाणी करून टाकायचं। मी बोललेलं आहे, गांभीर्याने बोललोय आणि सर्वच बिबटे का हल्ला करणारे नाहीत, परंतु खात्री झाली की हाच तो बिबट्या आहे
तर त्याच्यावर शक्यतो त्याला जे बेहोश करून त्याला पकडा, स्थलांतरित करा. पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई करा. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांची आणि दहशतीची दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील घेतली आहे. महाराष्ट्रात बिबट्यांची मोठी दहशत आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी. त्यावर मी बैठक घेणाऱ्या कालच सांगितलं. महाराष्ट्रात बिबट्यांची मोठी दहशत आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी. त्यावर मी बैठक घेणाऱ्या कालच सांगितलं. बिबट्याचं जीवनचक्र बदललंय. त्याचा मूळ अधिवास, त्याचा हक्काचं जंगलही कमी होतंय. सिमेंटच्या जंगलात लपण्यासाठी जागा आणि भक्ष्य सहज उपलब्ध होत असल्यानं बिबट्या शहरी भागाकडे धाव घेऊ लागलाय. हा संघर्ष सोडवण्याचं आव्हान सरकार समोर आहे. माणूस वाचवायचा की बिबट्या, हा तसा सोपा प्रश्न. या धर्मसंकटावर सरकार काय धोरणात्मक निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.